कडून इशारा आलेला आहे. अक्षय पहिला षटक घेऊन सलामीचे फलंदाज साहिल. 4 षटकांचा सामना आहे. अक्षय टू साहिल. जोरदार चेंडू, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आहे. पाहूया चेंडू नक्कीच सीमारेषा पार केली चेंडूनी. पहिला तर ओरपिच पद्धतीचा चेंडू. फलंदाज साहिलच्या बॅटमधून पहिला षटकार. त्यांनी सिद्ध केलेला आहे. पहिल्या चेंडूपासून आपण आक्रमक खेळी खेळायची. चेंडू एकदाच चेक करायला मिळेल, लक्षात घ्या. सगळ्या संघांना नोंद आहे. चेंडू एकदाच चेक करायला मिळणार आहेत. पुन्हा अक्षय टू साहिल. पुन्हा चांगला जोरदार माझ्या प्रयत्नात पंचांकडं अपील माहितीला आहे, परंतु पंचाने फेटून लावलेला आहे अपील. गुडलाईन स्पेसचा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक उत्तुंगाचा षटकार मारल्यानंतर पूर्ण कमबॅक केलेला अक्षय यांनी. धावसंख्या बिनबाद 6. चांगली सुरुवात थल संघाची. पुन्हा जोरदार चेंडू, चेंडूवर क्षेत्ररक्षण आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चांगलं थ्रो. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या झालेली बिनबाद 7. बापदेव युनिक थल. अक्षय टू देवे. पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या झालेली आहे 8. बिनबाद 8. एक षटकाच्या सहाय्याने 7 या धावसंख्येने खेळणारा साहिल. पुन्हा एकदा त्रिफळाचित चांगली गोलंदाजी. अक्षयची कमबॅक गोलंदाजी. पहिले एक मोठा धक्का साहिलच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केले आहे अक्षय यांनी. धावसंख्या 8. एक फलंदाज बाद झालेला आहे सुयोग. चांगली सुरुवात झाली होती थल संघाची, परंतु पुन्हा एकदा ब्रेकअप केलेला आहे तो जय हनुमान बागदांडा संघाने. चांगली गोलंदाजी अक्षयची कमबॅक करणारी. साहिलची जागा भरून करण्याची सुयोग. सुयोग सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. परंतु कमबॅक करणारा अक्षय. पुन्हा धावायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा बॅटची एज घेतली होती, पण चेंडू घोषित एरियामध्ये आलेला आहे. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झालेली आहे 9. एसटीच्या पाठीचे प्रेक्षक बसलेले आहेत आमचे. ते प्रेक्षकांना एक विनंती आहे, जास्त आतमध्ये येऊ नका. यूट्यूब डायरेक्ट लाईव्ह आहे. एक षटक पूर्ण. 9 धावा. एक फलंदाजी बाद. बापदेव युनिक थल. नवीन गोलंदाज साक्षित. चला युनिक सूर्योदय पालती थल आपला संघ हजर आहे. जय हनुमान राजमपाडा संघ. आपल्याला ग्राउंड नंबर 2 मध्ये खेळायचं आहे. वेळ लावू नका. चला ग्राउंड नंबर 2 वरती.
साक्षीत. हो, चांगला चेंडू. गोल्डन स्पेस चेंडू मिडल स्टॉपवर पडला होता, परंतु चेंडूने दिशा बदललेली आहे. लेग कट पद्धतीचा चेंडू. फलंदाज देवेश याला काही समजलेलं नाही. चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या 8. धावसंख्या सॉरी 9 झालेली आहे. एक षटक पूर्ण. पुन्हा शॉर्ट पद्धत चेंडू. घोषित एरियामध्ये चेंडू गेलेला आहे. धावसंख्या 1 ने धावसंख्या 10. एक षटक पूर्ण. 10 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे थल संघाचा. हो हो हो. खरंच एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून एक ट्रॉफी आहे. नक्कीच आम्ही विचार करू कॅचचा. ग्राउंड नंबर 2 वर जो सामना होता स्मरणिका 11 नौकार न्यू जय हनुमान धोकोडे यांच्या जो सामना झाला होता त्यात नौकार संघ विजयी झालेला आहे. नवीन फलंदाज गौरव. सूर्योदय पालती थल आपला संघ वाट पाहतोय. राधमपाडा संघ लवकर जायचा आहे तुम्हाला ग्राउंड नंबर 2 वर. चांगली गोलंदाजी साक्षी त्याची. तिसऱ्या चेंडूवर सफलता. धावसंख्या 10. 2 बाद 10. नवीन फलंदाज गौरव. साहिल टू साकीत. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आहे. पाहूया. आणि पुन्हा एकदा चांगला झेल. दुसरी सफलता. विकेटची पडझड चालू झालेली आहे थल संघाची. नवीन फलंदाज संचय. नवीन फलंदाज. गौरव पहिल्यांदा स्ट्राईकवर. हॅट्रिकच्या उंबरट्यावर असलेला गोलंदाज साक्षीत. आणि चांगला चेंडू. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. खोलातला चेंडू. आणि एक धाव धावून पूर्ण. आणि एक धाव घोषित. अशा 2 धाव मिळालेल्या आहेत. धावसंख्या 2 निवड. धावसंख्या झालेल्या आहेत 12. अप्रतिम चेंडू होता, परंतु खराब क्षेत्ररक्षणमुळे 2 धाव मिळाले आहेत. पुन्हा संचय. चांगला चेंडू. लेग पल्लीचा चेंडू. लेग कटिंग केलेला चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 12. 6च्या सरासरीने युनिक बापदेव युनिक थल संघ वाटचाल करत आहे.
वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आले भरत. चांगलं झेल टिपलं होतं भरत यांनी. संचय दट्टपष्टू श्रेष्ठी असलेले संचय पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी भरत संचय. आणि जोरदार चेंडू मारलेला आहे घोषित एरियामध्ये गेलेला चेंडू. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झालेली आहे 13. धावसंख्या 13. 2 षटकं पूर्ण 13 धावा. पुन्हा भरत भरटू संचय. हो चांगला चेंडू. सन्माननीय संदीप म्हात्रे राटले यांच्याकडून मंडळासाठी 10,000 रुपये देणगी आलेले आहे. मंडळ आभारी आहे. संदीप म्हात्रे राटले. पुढा संचय फुलटॉस चेंडू परंतु चेंडूचा पुरेपूर फायदा नाही. आता लो फुलटॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे अक्षय यांच्याकडून. धावसंख्या 1 निवडले. धावसंख्या झालेली आहे 14. 2 षटकं पूर्ण 14 धावा. भरत भरत टू चांगला आहे ओव्हरपिच पैसा चेंडू. आडव्या बॅटने घेतला चेंडू. सीमारेषा पार झालेला चेंडू. धावसंख्या 6 वाढली. धावसंख्या झालेली आहे 20. 2 षटकं पूर्ण 20 धावा. तिसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातले. संचय चांगला चेंडू होता ओव्हरपिच पेचा. त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे फलंदाज संचय यांनी. पुन्हा भरत त्याच चेंडू परंतु स्वतःच्या फळद्रूपमध्ये चांगलं झेल पकडलेलं आहे भरत यांनी. थँक्यू. संचयाची खेळी संपूर्ण झालेल्या षटकार माझ्या प्रयत्नांमध्ये स्वतःच्याच फळद्रूपमध्ये भरत यांनी सुंदर झेल पकडलेला आहे. आणि संचयाची खेळी संपूर्ण झालेली आहे. नवीन फलंदाज अभिषेक. 2 नंबर सामना 2 नंबर मैदानात सामना झाला होता. स्मरणिका 11 नौकार वर्सेस न्यू जयनमान दोकोडे. याच्यामध्ये स्मरणिका 11 नौकार संघ हा विजय झालेला आहे. आणि त्या सामन्यामध्ये हशिकेश माली हे सामनावीर झालेले आहेत. सन्माननीय राजन नाईक यांच्या हस्ते आम्ही त्यांना ती ट्रॉफी देत आहोत. मॅन ऑफ द मॅचची हशिकेश माली. मॅन फ्रॉम नौखार. तीन षटकं पूर्ण 20 धावा. बापदेव निकथल. शेवटच्या चेंडूवर एक मोठा अपील झालं होतं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलं आहे. चला जास्त वेळ दौडू नका बागदांडा संघ. आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीत फायनल खेळवायची आहे.
3 षटकं पूर्ण, 20 धावा, 4 फलंदाजी बाद थल संघाची. काही संत अशी सुरुवात थल संघाकडून पाहायला मिळत आहे प्रेक्षकांना. आता शेवटचे षटक आहे. ज्ञानेश्वर, एक संघाचे आधारस्तंभ ज्ञानेश्वर, आमचे मित्र ज्ञानेश्वर. शेवटचं षटक म्हणजे नक्कीच या षटकामध्ये थल संघाला हाणामारी करायला लागेल. जर संघ 35 धावापर्यंत पोचवता आला पाहिजे. या षटकामध्ये नक्कीच मोठे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. श्लोक षटक आहे. नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके पाहायचे आहेत आपल्याला. त्याचाच प्रयत्न केलेला चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सुटलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या झालेली आहे 21. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु जेश काय करता आलेलं नाही. तिथे असणारे क्षेत्ररक्षण दोघांच्या चेंडू मध्येच पडलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करून संघासाठी 3 धावा वाचवल्यात. त्या महत्त्वाच्या आहेत 3 धावा. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या झालेली आहे 21. 3 षटकं पूर्ण, 21 धावा, 4 फलंदाज बाद झालेले थल संघाचे. संचय, हो चांगला चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू थल संघाला नक्कीच घातकी होत आहे. ज्ञानेश टू संचय, फुलटा चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली. अक्षय, साक्षीत, थँक्यू डीजे. प्रतीक नवीन फलंदाज, प्रतीक. ऋतिक लॉंग ऑफच्या डोक्यावर मारायच्या प्रयत्नात संचित हे बाद झालेले आहेत. चांगलं झेल घेतलं होतं. 5वा धक्का पावदे युनिक थल संघाला. 21 या धावसंख्येवर. विकेटची पडझड प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. अभिषेक टू ज्ञानेश, आणि चेंडू आडव्या पट्ट्याने खेळलेला चेंडू खाली. बघूया कुठपर्यंत चेंडू पोहोचतोय. आणि नक्कीच लॉंग ऑफ. नवीन फलंदाज अक्षय. हॅट्रिकच्या उंबेटवर पुन्हा एकदा बॉलर आलेला आहे ज्ञानेश. चांगली गोलंदाजी ज्ञानेशची. ऋतिक, नो चेंडू, धावपेटीच्या बाहेर टाकलेला चेंडू नो आहे. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या झालेली आहे 22. पुन्हा ऋतिक. उर्वरित काही चेंडू मध्ये पाहूया ऋतिक काय करतात. पुन्हा एकदा जोरदार माझ्या प्रयत्नात निर्धाव गेलेला चेंडू आणि नक्कीच रनआउट झालेला आहे ऋतिक. तिसरी सफलता. हॅट्रिक तर नक्कीच झालेली आहे, परंतु ती बॉलरच्या नावावर हॅट्रिक देता येणार नाही आपल्याला. रनआउटच्या स्वरूपात विकेट पडली आहे ऋतिक याची. भावेश, शेवटचा चेंडू पाहूया काय होतंय. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका बसतोय की हो, जोरदार मारलेला चेंडू आहे, परंतु पंचांचा निर्णय
घोषित आहे की एक धाव घोषित. धावसंख्या 23. 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 23 धावा केल्या आहेत बापदेव युनिक थल संघाने. जय हनुमान बागदांडा संघासमोर पाहूया. 24 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत बापदेव संघाला, सॉरी जय हनुमान बागदांडा संघाला. यानंतर होणारा सामना काल भैरवेश्वर आवास काल भैरवेश्वर आवास शिवशंभो आगरसूर्य. चला थल संघ क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे फटाफट. प्रत्येक सामन्यासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत मॅन ऑफ द मॅचच्या, त्या कैलासवासी रजनी वसंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमारी पलक स्वप्नील म्हात्रे हीचकडून आहेत. हॅलो, आमचेच मित्र सिद्धेश पाटील यापुढची कॉमेंट्री करतील. आमचे मित्र सिद्धेश पाटील. ओ टू सिद्धेश पाटील. थँक्यू नीरज भगत. 24 धावसंख्येचं आव्हान आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसाला हा तिसरा सामना मैदानात चालू आहे. युनिक थळ विरुद्ध जयनमान बागदांडा. टॉस जिंकल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं की गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता 23 धावसंख्येचं आव्हान. मैदानात सलामीची जोडी आपल्या मैदानात नक्कीच इथे पाहायला मिळते. ती साक्षीद आणि आनंद ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात. पंचांना देखील इथे विनंती करतो की जास्त वेळ दौडायचा नाहीये. आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. या दरम्यान मात्र टॉस होतोय. काळ भैरवेश्वर आवास विरुद्ध शिवशंभो आगरसुरे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्यायचा आहे. टॉस होतोय आणि काळ भैरवेश्वर आवास अच्छा शिवशंभो आगरसुरे हा टॉस जिंकतोय. ते आपला निर्णय आम्हाला त्वरित कळवायचा आहे.
वळत्या मैदानावरती पंचांचा निर्णय येतोय की सामना चालू होतोय. स्ट्राईक एंडवरती आनंद, नॉन स्ट्राईक एंडला साक्षीत. 23 धावसंख्येचं प्रत्युत्तर, 24 सेकंद प्रत्युत्तर. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतो डिफेन्स पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय तो कव्हर पॉईंट मध्ये. एक धावसाने आनंद आणि जर्मन बागदांडा या संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन होतोय. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीला तिसरा सामना मैदानात चालू आहे, जिथे आपण सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय की 24 धावसंख्येचं प्रत्युत्तर. एक चांगला चेंडू यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय याच्याकडून युनिक थळ संघाचा हा सलामीचा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 4 षटकं आणि 24 धावसंख्येचं प्रत्युत्तर. पहिले षटक मैदानावरती चालू असताना गोलंदाज अक्षय, राईट एम ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आनंद मेनमेने. यावेळेस मात्र एक डिक्लेअर स्वरूपाची एक सिंगल धाव नक्कीच जोडली जाईल. धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 2. बिनबाद 2. जय हनुमान क्रीडा मंडळ बागदांडा. पुन्हा एकदा अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाज, राईट एम ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या मात्र स्थिर राहिली. धावसंख्या आहे ती 2. अतिशय वेगवान गोलंदाजी नक्कीच इथे पाहायला मिळते ती गोलंदाज अक्षय याच्याकडून. युनिक थळ या संघाचा हा गोलंदाज अक्षय. धावसंख्या आहे बिनबाद 2. यावेळेस नक्की डिफेन्स मध्ये खेळतोय. यावेळेस आनंद. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या काळात मात्र आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण. चांगली रनविंद बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या आहे ती 4. पहिले षटक प्रगतीपथावरती गोलंदाज अक्षय. याच्यामध्ये नक्कीच एक आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आनंद याचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शॉर्ट मिड रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्येत 2ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 6. पहिले षटक इथे समाप्त होतोय. सामना जिंकण्यासाठी नक्कीच आपण पाहतो की 24 धावसंख्येचं आव्हान असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. एक षटक पूर्ण. धावसंख्या आहे बिनबाद 6. चला, युनिक थळ जास्त वेळ दौडायचा नाहीये. पंचांना देखील विनंती असणार आहे की आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. चलेंगे और फिर मैदान पर 18 गेंदे 18 रनों की जरूरत है यहाँ पर. यूनिक थर्ड की तरफ से दूसरे ओवर के लिए गेंदबाज देवेश यहाँ पर गेंदबाजी करेंगे. टीम के एक ऑलराउंडर खिलाड़ी देवेश यहाँ पर गेंदबाजी करेंगे. 18 गेंदे 18 रन. काफ़ी एक अहम मुकाबला मैदान पर जारी है. बाएं हाथ के बल्लेबाज साक्षित इस वक्त स्ट्राइक एंड पर नजर आते हुए. पहली गेंद निश्चित रूप से 1 रन डिक्लेयर के स्वरूप में मिलेगा. इस बीच टीम का स्कोर 7 रन विदाउट लॉस. जब जीतने के लिए 24 रनों का टारगेट यहाँ पर हम देख रहे हैं. साक्षित बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर आनंद मेनमेने. दोनों एक बेहतरीन बल्लेबाज है और इस मैच में अब तक अच्छा स्टार्ट उनके द्वारा नजर आता हुआ. इस बीच एक बड़ा स्ट्रोक. गेंद हवा में है. देवेश ने क्या लपक लिया और ये पहला झटका. हुआ अच्छा कैच अपने फॉलो थ्रो में यहाँ पर नजर आता हुआ देवेश के द्वारा. साक्षित यहाँ पर आउट होते हुए. इस मैच में केवल 1 ही रन बनाकर साक्षित यहाँ पर लौटते हुए.
वन डाउन बल्लेबाज मयूर मोकल जो कि हम विकेटों के बीच में नजर आते हुए। अच्छी वापसी यहाँ पर यूनिक थर्ड इस टीम के द्वारा, जब कम स्कोर रहता हुआ यहाँ पर एक पहला झटका यहाँ पर निश्चित रूप से उनको मिलता हुआ। ये विकेट्स काफ़ी महत्वपूर्ण थी यूनिक थर्ड के लिए और वो विकेट यहाँ पर देवेश के अकाउंट में नजर आती हुई। टीम का स्कोर 7 रन, जहाँ पर दूसरा ओवर प्रगति पर। cricketalibaग.in के द्वारा ये पूरी टूर्नामेंट लाइव स्वरूप में हम देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से, और एक अच्छा टूर्नामेंट, अच्छा ग्राउंड है यहाँ पर मैं कहूँगा। एक बार फिर से चलेंगे मैदान पर। देवेश दाएं हाथ के गेंदबाज इस वक्त गेंदबाजी करेंगे जब उनके सामने बल्लेबाज आनंद मेनमेने। फुल टॉस गेंद थी, इसे बड़ा स्ट्रोक खेला, गेंद हवा में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद के ऊपर एक अच्छा स्ट्रोक नजर आता हुआ आनंद के द्वारा, और इसी बीच टीम का स्कोर अब डबल फिगर में नजर आता हुआ। टीम का स्कोर 13 रन, जहां पर ये दूसरा ओवर प्रगति पर। फुल टॉस गेंद थी, अच्छा रिजल्ट है यहाँ पर आनंद और उनके टीम के लिए। एक बार फिर से देवेश, इस बीच गेंद देखिए पड़ने के बाद अंदर की तरफ आती हुई, लेकिन अंपायर जी का इशारा आता हुआ कि ये वाइड बॉल है, आउट ऑफ द लेग स्टंप की ये गेंद हमने देखी। अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर 14 रन यहाँ पर। एक बार फिर से देवेश दाएं हाथ के गेंदबाज स्टेप आउट होकर खेलने की कोशिश में कामयाब, लेकिन यहाँ पर 1 रन निकल के स्वरूप में मिलेगा, और इसी बीच टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर 15 रन, जहां पर दूसरा ओवर जारी है गेंदबाज देवेश के द्वारा। देवेश एक बार फिर से राइट ओवर द विकेट, ये फिर से बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में, लेकिन वहां पर फिर भी डिक्लेयर के स्वरूप में एक सिंगल मिलता हुआ, और सिंगल के बाद टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर है 16 रन। अभी भी दूसरा ओवर जारी है। इस ओवर में एक बेहतरीन 6 आया था आनंद के बल्ले से, और अच्छा स्कोर यहां पर अब नजर आता हुआ। टीम का स्कोर 16 रन, यहां पर दूसरा ओवर जारी है। एक बार फिर से ये गेंद आउट ऑफ द लेग स्टंप, अंपायर जी का इशारा था वाइड बॉल। वाइड के साथ टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर 17 रन। मैच को जीतने के लिए जब 24 रन का टारगेट है, जहां पर दूसरा ओवर प्रगति पर। देवेश दाएं हाथ के गेंदबाज हम देख रहे हैं। एक बार फिर से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में नाकामयाब। गेंद वाइडिश मिडविकेट के रीजन में, जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक बल्लेबाज अपने छोर बदले। 1 रन यहां पर पूरा होता हुआ। इस 1 रन के बाद टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर 18 रन। इस बीच ये दूसरे ओवर की समाप्ति कहलाई। ओवर टू डीजे। शेवटचे येणारे 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपलेला आहे। संघाची धावसंख्या आहे ती 18। एक फलंदाज बाद। मैदानात आपण पाहतोय आनंद आणि मयूर सलाम ही जोडी आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय युनिक थर्ड संघाचा गोलंदाज अभिषेक। अभिषेक हा देखील संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतोय, तो युनिक थर्ड या संघाचा। पाहायचं शेवटचे येणारे 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज। आनंद मात्र नक्कीच आपण पाहतोय की वैयक्तिक 15 धावसंख्येवरती नॉट आउट आहे। चांगली फलंदाजी मात्र नक्कीच या सामन्यामध्ये पाहतोय आपण ती आनंद याची। 12 चेंडू 6 धावांची गरज। गोलंदाज अभिषेक राईट ओव्हर द विकेट। फुलटॉस चेंडू, मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार। थँक्यू डीजे। चला शिवशंभो आगरसुरे आपला निर्णय आम्हाला त्वरित कळवायचा आहे।
तर नक्कीच आपण पाहतोय बापदेव युनिक थळ विरुद्ध जयनमान बागदांडा या सामन्यामध्ये मात्र आपण नक्कीच पाहतोय की जयनमान बागदांडा संघ हा सामना विजयी होते. तसेच आम्ही धन्यवाद देतो ते अर्थातच बापदेव युनिक थळ संघाला की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं नक्कीच आभार असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच ठरतोय नो डाऊट्स आनंद मिनमेडे, ज्यांनी मात्र या सामन्यामध्ये मात्र वैयक्तिक 21 धावांची खेळी केली, 2 षटकाराच्या साह्याने मात्र ही खेळी करतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी आयोजकांना विनंती करतोय की सन्माननीय दीपक म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आनंदला मात्र मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल करतोय तो असा आनंद मिनमिने ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.